महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पांजे कोटगावच्या भोईर कुटुंबियांतर्फे श्री नांदाई देवीची यात्रा उत्साहात। 200 वर्षांची परंपरा आणि एकतेचा संदेश। सुमारे 200 वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेली उरण तालुक्यातील पांजे येथील भोईर कुटुंबियांची कुलस्वामिनी श्री नांदाई देवीची यात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाली। पांजे येथील भोईर कुटुंबियांची यात्रा जशी परंपरेनुसार साजरी होते तसाच उत्साह आणि भक्तिभाव कोटगाव येथील यात्रेतही पाहायला मिळतो। कुटुंब विस्तारामुळे जरी यात्रेचे आयोजन पांजे आणि कोटगावाच्या 2 विभागात सोयीनुसार केले जात असले तरी त्यामागील बंधुभाव, श्रद्धा आणि एकोपा आजही अतूट असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले। यात्रेच्या दिवशी सकाळी श्री नांदाई देवीची विधिवत पूजा, श्री गणेश पूजन, बाप्पा देवाचे पूजन आणि कानकाई मातेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर महिलांनी श्रद्धेने देवीची ओटी भरून सुखसमृद्धीचे साकडे घातले। बाळाला घोड्यावर घेऊन असलेली ही देवीची तेजस्वी आणि प्रसन्न मूर्ती भाविकांचे मन मोहून टाकते। नांदाई देवी ही महिलांची माऊली आणि जागृत देवता म्हणून ओळखली जाते। त्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने आपल्या मनातील इच्छा तिच्या चरणी व्यक्त करतात। जसा हा चैत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो तसाच अश्विन नवरात्र उत्सव देखील श्री नांदाई देवीच्या मंदिरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। आजच्या या धावपळीच्या युगातही आपली संस्कृती टिकावी याकरता भोईर कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींनी पुढाकार घेतला आहे। तरुणांकडे यात्रेच्या नियोजनाची सूत्र सोपवून त्यांना या परंपरेचा वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी दिली आहे। यावर्षी कोटगाव भोईर कुटुंबियांच्या यात्रेत 372 सदस्य सहभागी झाले होते। यामध्ये तरुण वर्गाचा सहभाग लक्षणीय होता। या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे मोठ्या प्रमाणात केला जाणारा प्रसादाचा नैवेद्य। सुमारे 250 ते 300 किलो बोकडाच्या मटणाचा नैवेद्य यावेळी एकत्र तयार केला जातो। या नैवेद्याची चव अत्यंत वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण असते। हा नैवेद्य घरातील प्रत्येक सदस्याला मिळावा असा सर्वांचा मनापासून प्रयत्न असतो। केवळ घरातलीच नव्हे तर आलेल्या पाहुणे रावण्यांना देखील हा नैवेद्य आवर्जून दिला जातो। वर्षभरातील मतभेद वाद विसरून सर्वांनी एकत्र येण्यासाठी या यात्रेचे आयोजन केले जाते। श्री नांदाई देवीच्या वास्तव्यामुळे पांजे हे गाव आता एका तीर्थक्षेत्रासारखे झाले आहे। केवळ यात्रेपुरताच मर्यादित न राहता भोईर कुटुंबियांकडून मंदिराची दररोज देखभाल केली जाते। दर मंगळवारी मोठ्या आरतीचे आयोजन केले जाते। श्री नांदाई देवी भोईर कुटुंबियांची कुलस्वामिनी असल्यामुळे प्रत्येक भोईर कुटुंबियाच्या मनात मातेचे स्थान अढळ आहे। काळाच्या ओघात घरे विभागली गेली, अंगणीही छोटी झाली, पण नांदाई देवीच्या यात्रेचे भोईर कुटुंबियांची मने मात्र आजही एकाच सूत्रात बांधून ठेवले आहेत। ही केवळ यात्रा नसून पूर्वजांनी दिलेला प्रेमाचा आणि संस्कृतीचा ठेवा आहे। देवीच्या चरणी नतमस्तक होताना प्रत्येकाच्या मनात एकच प्रार्थना असते, हे माऊली, आमचा हा एकोपा, हा जिव्हाळा असाच पिढ्यानपिढ्या टिकून राहू दे। रक्ताच्या नात्याला श्रद्धेची जोड देणारा सोहळा खऱ्या अर्थाने हे माणुसकीचे दर्शन घडवून देतो। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, पांजे, उरण। नमस्कार। 400 वर्षाची परंपरा असलेली नांदाई देवीची जत्रा उत्साहात पार पडली। पूर्वी यात्रा भोईर कुटुंब उरण कोट आणि भोईर कुटुंब पांजे अशी एकत्र व्हायची, पण कुटुंब कबिला वाढल्यामुळे या यात्रा सेपरेट व्हायला लागल्या। आज जवळजवळ भोईर कुटुंबातील जवळजवळ 372 लोक ही यात्रेला इथं हजर होती। त्यांनी उत्साहात यात्रा पार पडली। नांदाई देवीची पूजा अर्चा, बापदेवाची पूजा अर्चा आणि कांतेची पूजा अर्चा उत्साहात पार पडली। यात्रा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली। सर्वांनी समाधान व्यक्त केले। सर्वप्रथम नांदाई देवी जिल्हानगर कमिटीच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत करतो। त्यानिमित्ताने ही जी परंपरा आहे ही 400 वर्षापूर्वीपासून परंपरा आम्ही जाहीर ठेवलेली आहे। आमचे जे जुने कमिटी मेंबर्स शंकर काका, आदरणीय शंकरजी भोईर काका, जितेंद्र भोईर, नरेश भोईर, नंदलाल भोईर असेच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही प्रयत्न करतो की ही यात्रा अशीच यशोप्रती आणि चांगल्या संकल्पनेने आम्ही पुढेही चालत राहू आणि एकजुटीने नांदाई देवीच्या उत्सवासाठी, भरभराटीसाठी आणि चांगल्या प्रयत्नशील राहू हीच तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि तुमच्या